आपल्या महाराष्ट्रामध्ये एक भूत फारच प्रचलित आहे आणि फार डेंजरसुद्धा आहे. आता ते जे भूत आहे ना, असं म्हणतात की एखादं जुनाट तलाव आहे, त्या तलावाच्या शेजारी राहतं किंवा एखादी मोठी नदी आहे आणि त्या नदीच्या काठावर जर एखादं असं ठिकाण असेल ज्या जागेवर नेगेटिव्ह एनर्जी उत्पन्न होते, त्या ठिकाणावर सुद्धा अशी भूतं पाहिल्या जातात. आणि काही लोक असे म्हणतात की हे जे भूतं आहेत, हे भूतं एखाद्या माणसाला जर दिसले आणि तो माणूस त्या भूताकडे आकर्षित झाला तर तो माणूस कधीही परत येत नाही. नाही त्याचा मृतदेह दिसतं, नाही त्याचं नामोनिशाण दिसतं. आणि या भूताचं नाव आहे आसरा. लोक म्हणतात की हे जे भूत निर्माण होण्यापाठीमागचं कारण असतं, ते कारण असतं अधुरी इच्छा. एखादी स्त्री असते जिची इच्छा अपूर्ण झालेली राहते आणि मरण येण्या अगोदरच तिचं मरण होतं आणि त्यावेळेस त्या स्त्रीची जी आत्मा आहे, ती आत्मा या ठिकाणावर अडकून पडते. आणि जर एखादा व्यक्ती या ठिकाणाच्या आजूबाजूना कुठून जर जात असेल आणि त्याच्या कुंडलीमध्ये जर तो योग असेल की त्याला हे भूत दिसल आणि ज्या वेळेस त्या व्यक्तीला हे भूत दिसतं, त्यावेळेस हे भूत त्या व्यक्तीला आकर्षित करतं आणि एवढं जास्त आकर्षित करतं की तो व्यक्ती स्वतः त्या भूताकडे जातो आणि जेव्हा तिच्यापाशी जातो तर ती याच्या हाताला पकडते आणि याला हळूवार त्या पाण्याच्या ठिकाणावर नेते. मग ते तळं असो की नदी असो, आणि त्या व्यक्तीला त्या नदीमध्ये, त्या तळ्यामध्ये घेऊन जाते आणि त्यानंतर कधीही त्याचं शरीर वर येत नाही. पाण्यामध्ये माणूस गेल्याच्या नंतर, मेल्याच्या नंतर त्याचं शरीर फुगून वर येतं, पण या भूताने जर त्याच्या शरीराला नदीमध्ये घेऊन गेली तर ते वरी येत नाही. आता तुम्ही विचार करत असाल की मी जे हे सांगितलं आहे, तर आता या व्हिडिओमध्ये याचबद्दल स्टोरी असेल. तर खरं आहे, आपल्याला आजची स्टोरी नाशिकवरून आलेली आहे. शिवम श्रीवास्तव या मुलाने आपल्याला ही स्टोरी पाठवलेली आहे. तो 25 ते 26 वर्षाचा आहे, अजूनही त्याचं लग्न झालेलं नाही आहे आणि तो ऑनलाईन जॉब करतो. म्हणजे असं समजा की आमच्यासारखं ऑनलाईन रोजगार अशा पद्धतीचा तो जॉब करतो आणि तो रील शूट करून देतो, एडिट करून देतो, व्हिडिओ फोटोज एडिट करून देतो, थंबनेल एडिट करून देतो लोकांचे, आणि तो ऑनलाईनही करतो आणि ऑफलाईनही करतो. तर तो म्हणतो की ज्या वेळेस मी एका क्लायंटची रील शूट करण्यासाठी जाऊ लागलो तर माझ्यासोबत रस्त्यामध्ये असला काही प्रकार घडला आणि हे जे प्रकार माझ्यासोबत घडला, मी याला इंटरनेटवर सर्च मारलं की बाबा असं का होतं आणि झालं तर याला काय म्हणतात. तर मॅक्झिमम जी माहिती मॅच केली ना, ती आसरा या भूताची माहिती मॅच झाली. आता काही जाग्यावर खूप वेगळे विचित्र कारणं होते, तर काही जाग्यावर वेगळे कारणं होते. पण मी ज्या प्रकारे बघितलंय त्या प्रकारची माहिती, असं समजा की 70% माहिती आसरा या भूताशी निगडीत असल्यासारखी वाटली मला. पण आश्चर्यजनक गोष्ट अशी आहे की प्रत्येक ठिकाणावर असं लिहिलेलं आहे की आसरा हे जर भूत कोणाला दिसलं तर हे भूत कधीही त्या माणसाला जिवंत सोडत नाही. पण मी जिवंत आहे, मला त्या भूतानं तेवढं काही हानी पोहोचवली नाही, पण भीती मात्र खूप जास्त वाटली. तर मंडळी, आता अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण एक हिंदी चॅनल ओपन केलेली आहे आणि त्या चॅनलवर रेग्युलरी या चॅनलसारखे व्हिडिओज अपलोड होत राहणार. तुम्हाला जर हिंदीमध्ये माझ्या स्टोऱ्या ऐकायच्या असतील, आता हिंदी थोडी कच्ची आहे, समजून घेत जा, पण जर हिंदीमध्ये माझ्या स्टोऱ्या ऐकायच्या असतील तर तुम्ही त्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करू शकता. जसं या चॅनलवर तुम्ही प्रेम दिलं आहे, सेम या प्रकारे मला त्या चॅनलवर जर प्रेम दिलं तर यार खूप भारी वाटेल. तर त्या चॅनलची जे लिंक आहे ती लिंक मी खाली कमेंट बॉक्समध्ये देईन, नाहीतर माझ्या टायटलमध्ये त्या चॅनलचं नाव मेन्शन करेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये ते चॅनल टाकून देईल. तुम्ही जाऊन त्याच्यावर नक्की एकदा व्हिजिट करा, नक्की तुमचं प्रेम मला द्या, कारण की तुमच्या प्रेमाशिवाय मी नाही यार. तुम्ही आहात तर आपण आहे. तर आता चला उशीर न करता आपल्या स्टोरीला सुरुवात करूच. आता जो शिवम आहे तो ऑनलाईन जॉब करतो, क्लायंटचे कामं घेतो, त्यांना ते कामं देतो. आता बघा, जांभूळ जे असतं, जांभूळ ते प्रत्येकाला आवडतं, तसं शिवमला सुद्धा आवडायचं. आता दिवस जांभूळ आलेले होते आणि पावसाळा लागलेला होता. आता तुम्हाला माहिती आहे की पावसाळा लागता लागता जे मिठी जांभूळ असते, जी गोड जांभूळ असते ना, ती संपत होते. पण पावसाळा लागल्याच्या नंतर जे जांभूळ येतात ना, ते खूप वेगळे आणि असे आंबट जांभूळ येतात. तुम्ही बघितले असे छोटे छोटे असतात, बारीक बारीक गोल गोल जांभूळ असतात, त्याच्यावर असं मस्त मीठ टाकायचं आणि ते खायचं. तशा प्रकारचे जांभूळ पावसाळ्यामध्ये येतात. तर जो शिवम आहे त्याला
एक काम येतं, एक रील शूट करायची असते. पावसाळ्यामध्ये मस्त वातावरण असतं, ढगाळ वातावरण असतं. तर त्या वातावरणामध्ये याला रील शूट करायची असते आणि ते याला काम येतं. आता ते शूट करण्यासाठी शिवम सकाळी 7:30 वाजता आपल्या घरून निघतो. आता ज्या जागेवर शूट करायचं होतं त्या जागेवर शिवमला 9-9:30 वाजता पोहोचायचं होतं आणि ते थोडंसं लांब होतं. आता नाशिकमध्ये शिवम राहत होता. आता प्रॉपर तो नाशिकच्या मधोमध नव्हता राहत, तो नाशिकच्या कडेला राहत होता. आता तो आपल्या घरून निघाला. घरून निघाल्याच्या नंतर त्याच्या घराच्या काही अंतरावर एक मोठी नदी होती, म्हणजे नदीसारखा एक नाला, मोठा नदी म्हणला तो का नाला होतं ते माझ्या लक्षात नाही राहिलं, पण असंच काहीतरी होतं की एक मोठं होतं आणि त्या जागेवर ना नेहमी पाणी साचलेलं राहायचं. मग ते किती जरी पावसाळा झाला तरी साचलेलं राहायचं, किती उन्हाळा झाला तरी साचलेलं राहायचं. पण एवढं की ते जे पाणी होतं ना ते फार बेकार होतं. कधी कधी चांगलं राहायचं तर कधी कधी बेकार राहायचं, अशा पद्धतीचं ते पाणी राहायचं. आणि त्या पाण्याच्या शेजारून एक रस्ता होता आणि त्याच पाण्याच्या शेजारी एक स्मशानभूमी सुद्धा होती. आता ती स्मशानभूमी कशी होती पण ती स्मशानभूमी तेवढी चालत नव्हती, कारण की इकडे जेव्हा नवी स्मशानभूमी झाली त्यावेळेस लोक सगळे तिकडे जायला लागले, इथं काहीही नव्हतं. तर तिथं त्या स्मशानभूमीच्या आजूबाजूला काही झाडं लावलेली होती आणि त्या झाडांमध्ये एक झाड असं होतं जे जांभळीचं होतं. आता नॉर्मल कुठलाही माणूस असू द्या, त्याला जर एखादं फळाचं झाड दिसलं आणि त्याला लागलेली जी फळं पिकलेली दिसली ना तर त्याला दम निघत नाही. त्याला असं वाटतं की यार काही का होईन जाऊन ते फळं घ्यायचे आणि खायचे, इच्छा फार निर्माण होते. तर याला जे जांभळीचं झाड दिसलं होतं त्याला जांभूळ आलेले होते आणि ती जांभळी आमटी होती. त्या कारणामुळे त्याला फार दाटवाट जांभूळ आले होते आणि त्याचे कोणी जांभूळ खाल्ले सुद्धा नव्हते. पण ते जांभुळीचं झाड ज्या जागेवर होतं त्या जागेवर एक ऑलरेडी स्मशानभूमी होती आणि तुम्हाला तर माहिती आहे स्मशानभूमीमध्ये निगेटिव्ह ऊर्जा किती जास्त असते, तर ते याच्या डोक्यामधून पूर्णपणे गेलेलं असतं. आता हा काय विचार करतो, आता जावं तर आपल्याला जाण्यासाठी उशीर होतो, त्या कारणामुळे आपण काय करूयात, रिटर्न परत येताना जाऊयात आणि खाऊयात. पण याला माहिती नव्हतं की याने जो हा निर्णय घेतलाय, हा निर्णय याच्या या जीवनामधला खूप मोठ्या आठवणीचा क्षण होणार आहे. किंवा असं म्हणा की एक भीतीदायक आठवण, ज्याला आपण असं म्हणतो ना की ती जर आठवण आली तर ती आठवण विसरण्यासाठी आपण दुसरी आठवण आपल्या डोक्यामध्ये घेऊन येतो, दुसरीकडे कुठेतरी आपलं मन वळवतो. अशा पद्धतीची आठवण आपल्याला नको आहे असं वाटतं ना, सेम त्याच पद्धतीची आठवण आता याला राहणार होती अख्खं आयुष्यभर. आता शिवम जो आहे तो जिथं त्याला काम होतं तिथं तो गेला. तिथं गेल्याच्या नंतर दिवसभर शूट केलं, एडिटिंग केलं, सांगितलं, तर त्याला तिथून निघायला 7 ते 7:30 वाजले होते, म्हणजे 6:30 ते 7 वाजले होते, सॉरी 7:30 म्हणलो मी, 6:30 ते 7 वाजले होते. आणि दिवस जो आहे तो नेमकाच 7, पावणे 7 वाजता मावळत होता. आता यानं ठरवलं होतं भाई अंधार जरी पडला तरी सुद्धा मोबाईलच्या बॅटरीनं जांभळं तोडायचे, पण जांभळं आज खायचे म्हणजे खायचे. तर आता तो ज्या जागून निघाला होता आपल्या घराकडं परत येण्यासाठी, तिथं याला जेवण होतं, तर तिथं त्याने जे जेवलं आणि नॉनव्हेज त्यांनी याला खाऊ घातलं होतं, तर नॉनव्हेज खाऊन तो निघाला. आता इथं येईपर्यंत त्याच्या लक्षात आलं की आपल्याला जांभळीचं झाड पाहिलेले, आपण त्याचे जांभळं आपल्याला खायला जायचं आहे. तो गाडी उभी करतो, तर रोडच्या साईडला गाडी उभी राहते, मधात गाडी जात नव्हती, कारण की ते पूर्ण एरिया बंद पडलेला होता आणि एक मोठी अशा नाला असल्यासारखा होता आणि तिथं खूप वर्षाच्या अगोदरचं पाणी साचलेलं होतं. पाणी काही तेवढं व्यवस्थितशीर नव्हतं, चांगलं नव्हतं दिसायला, म्हणजे नसतं काय स्थिर पाणी कुठंतरी साचलेलं असतं, तशा पद्धतीचं पाणी साचलेलं होतं. तर शिवम आपली गाडी उभी करतो रोडच्या साईडला आणि त्या जांभळीच्या झाडाकडे जातो. आता त्या झाडाखाली भरपूर जांभळं पडलेले दिसतात, कारण की तिथं कोणी जात नव्हतं, सगळा सरव पडलेला होता त्या जांभळीच्या खाली. हा गप्प 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 येस्तो खातो याचं पूर्ण लक्ष त्या जांभळावर. आणि ते जांभळं आमटे असून सुद्धा याला खायला मजा येत होती. हा फुल मूडमध्ये खात होतो. तो कुठलाच विचार करत नाही की असं होईल तसं होईल, कोणी येईल का, नाही, कुठलाच नाही. तो फक्त खाण्यावर लक्ष. आता जेव्हा त्याचं पोट असं पूर्ण असं भरल्यासारखं वाटलं, त्याचं तोंड फिरलं, त्यावेळेस त्याला जाणवलं की यार आपण फार जास्त जांभळं खाल्लेत, आता आपल्याला घराकडे निघायला पाहिजे. मग त्याने एक छोटीशी कॅरी बॅग काढली, त्या कॅरी बॅगमध्ये ती सगळे जांभूळ असा तो टाकत गेला. आता टाकत याचं तो असं वरी कशाला बघेल, आणि वरी बघितलं तरी तेवढं काय दिसणार नाही. बॅटरी अशी खाली धरली एका हातामध्ये आणि त्याच हाताच्या बोटामध्ये पन्नी टाकली आणि ते पन्नीचं जे तोंड असतं ते कुठं ठेवलं दुसऱ्या हाताने, त्याच्यात असं तो येसू टाकू लागला. आता येचत तो समोर जातो, समोर गेला तसं त्याला पायाची बोटं दिसतात. आता पायाची बोटं दिसल्याच्या नंतर हा आरबळला भिला थोडासा, कारण की इतक्या रात्री म्हणजे आता अंधार पूर्ण झाला होता, त्याला दिसत नव्हतं.
तर तेवढ्या रात्री त्याला अचानक पाय दिसले, आणि पाय पण असे नाही की चप्पल वगैरे नाही, पाय पूर्ण पांढरे शुभ्र. आता तुम्ही म्हणाल की पांढरे शुभ्र म्हणजे पांढरा कलर मारलेला, तसले नाही. पांढरे शुभ्र म्हणजे असं समजा की आपण पाण्यामध्ये जर समजा 1-1.5 तास उभं राहिलो, 1-1.5 तास उभं राहिल्याच्या नंतर आपले पायाच्या वरचं जे कातड असतं ते असं शिडबिड होतं आणि पांढरं उमटतं, त्यातलं काही जातं काही राहतं, सेम त्या प्रकारे पाय दिसले त्याला. तो दचकला आणि असं वरी बघितलं तर वरी माणूसच दिसणार त्याला, पूर्ण गायब. तो पूर्णपणे भिला की यार हे काय झालं. तो गडबडीने उठला, त्याच्याजवळची जी बॅटरी होती, ते मोबाईलची टॉर्च लावलेली, तो इकडे तिकडे पाहतो, त्याला काहीही दिसत नाही. तेवढं त्याच्या कानावर असा आवाज येतो काहीतरी चलण्याचा. त्याला वाटतं की यार ते जे आपल्याला दिसलं होतं ते चलायला लागले. मग हा जिकडून आवाज येतोय ना तिकडे अशी बॅटरी दाबतो आणि म्हणतो की कोण आहे तिकडं, कोण आहे, एवढ्या रात्री भीती घालण्याचा प्रयत्न करू नका, कोण आहे तिकडं, इकडे या, असं तो म्हणतोय. आता हे जेव्हा तो त्याला बोलत होता त्यावेळेस याच्या डोक्यामध्ये आलं की ही जे जांभळीचं झाड आहे, हे झाड स्मशानभूमीच्या साईडला आहे. आणि तेव्हा त्याला लक्षात आलं की आपण आता सध्या स्मशानभूमीमध्ये आहोत. तेवढ्यात याचं लक्ष ते समोर असलेले जे तलावसारखं असतं ना, नदीसारखं तलावसारखं, त्याच्याकडे जातं. तर त्या तलावामध्ये त्याला कुणीतरी असं उभं दिसतं मध्य तलावामध्ये. आता नॉर्मली अंधार पडलाय तर आपल्याला थोडंफार दिसतं. आता त्यावेळेस चांदण्या बी नसतात, जास्त अंधार कुठेही पडलेला नसतो आणि जास्त प्रकाशही नसतो. अशा प्रकारची सिच्युएशन ज्यावेळेस होते ना त्यावेळेस आपल्याला थोडं अंधकंधक सुद्धा दिसतं. तर असं शिवमला दिसायला लागलं होतं. तर त्या दिसण्यामध्ये त्याला ते पाय दिसले आणि त्याला ते जाणवलं की ते कुठंतरी चलत गेलंय आणि ते नेमकं ना त्या तलावाकडे चलत गेलेलं होतं. आता शिवम पूर्णपणे कन्फ्यूज झाला. त्याला मागच्या गोष्टी आठवायला लागल्या की बाई हे स्मशानभूमी आहे, इथले मी जांभळं खातोय. तर त्याला थोडं वेगळं वाटायला लागलं आणि तो काय करतो, आपण जे जांभळं जमा केलेले आहेत ते जांभळं पटकन घेतो आणि तिथून निघायला तयार होतो. जसा 2-4 पावलं तो जांभळीच्या झाडाच्या बाहेर निघाला तसं त्याच्या कानावर आवाज येतो पाणी वाजण्याचा. तो पाण्याकडे बघतो तर त्याला असं वाटतं की ते पूर्ण पाणी आहे ना ते हलतंय. असं 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 जाणवतंय की त्या पूर्ण पाण्यामधून काहीतरी असं हलत हलत बाहेर निघतंय. आणि बघतो तर दूर कुठंतरी त्या पाण्यामध्ये एक स्त्री उभी आहे. तिच्या अंगावर पिवळ्या कलरची साडी होती. आता मी तुम्हाला स्टोरीच्या अगोदर सांगितलं होतं की आसरा या भूताच्या अंगावर पांढऱ्या रंगाची साडी असते, पण या स्टोरीमध्ये जो शिवम आहे त्याला पिवळ्या रंगाची साडीवाली महिला दिसली. आता ती महिला त्या पाण्यावर अद्दर उभी होती. पहिले तर अर्धवट दिसली होती, पण जशी ती ते पाण्याच्या वर यायला लागली ना तसं तसं तिच्या जो साडीचा रंग आहे पिवळा तो चमकत होता. असं वाटत होतं की त्या पिवळ्या रंगाच्या तिच्या साडीमध्ये पिवळ्या रंगाचा लाईट लावलाय. अशा पद्धतीनं ती साडी चमकत होती. ती पूर्णपणे त्या तलावावर उभी होती आणि तिच्या पायाखालचं जे तलाव आहे ना ते पूर्ण असं हालत होतं, जोरजोरामध्ये हालत होतं. आता यानं जे जांभळं आपल्या हातामध्ये घेतले होते ना ते जांभळाचं कापड हालायला लागले. याला वाटलं की यार हे कापड का हालतंय, आणि जेव्हा त्यानं ते कापड उघडलं आणि मधात पाहिलं तर मधात एवढ्याल्या आळ्या. तुम्ही हळदीमध्ये लागणाऱ्या रुण्या आळ्या बघितल्या असतील, रुण्या आळ्या, सेम त्या प्रकारच्या आळ्या. शिवमनं सांगितलं होतं की ती आळी मला माहीत नाही कोणती होती ते, पण त्या आळीला पाठीमागं पाय नव्हते. ती आळी पांढऱ्या रंगाची होती, तिचं तोंड विटकरी रंगाचं होतं आणि तिच्या तोंडापाशी 4 ते 5 पाय होते. 5 ते 6 किंवा 3 ते 4 असेच पाय असतील, फक्त तिच्या तोंडापाशी तेवढे. आणि पाठीमागचं अंग जे होतं ना ते पूर्ण खुल्लं होतं. अशा प्रकारच्या आळ्या त्या कापडामध्ये होत्या. मला माहीत नाही मी आळ्या खाल्ल्या की जांभळं खाल्लं की काय खाल्लं, मला काहीच कळालं नाही. मी ते कापड पटकन खाली फेकून दिलं. जसं ते कापड मी खाली फेकलं त्याच्यातून आळ्या सगळ्या बाहेर निघल्या आणि त्या आळ्या जशा बाहेर निघल्या तसा मी भडाभडा भडाभडा भकायला सुरुवात करायला लागलो. कारण की जी चव जांभळं खाताना मी खाऊ लागलो तशी लागू लागली ना, आता ती चव तोंडात लागत नव्हती. फार विचित्र, फार घाणेरडी आणि फार वेगळी चव लागत होती. आणि तेवढ्यात ते पाणी वाजतंय, काही कळत नव्हतं, जावं पळावं काय करावं. असं वाटत होतं की हळूहळू ती जी स्त्री आहे ती हळूहळू माझ्या जवळ येते आणि ती जशी जवळ येते तसं तसं माझं शरीर असं थंड पडतंय. मला पाऊल उचलता येत नाही, मला माझ्या डोक्यामध्ये विचारही करता येत नव्हता की मी करू काय नेमका. मला काही सुधरत नव्हतं. आणि काही वेळाच्या नंतर माझ्या डोळ्यासमोर ना पूर्ण अंधारी आली ती, पूर्ण अंधारी. मला काही कळत नव्हतं मी कुठे आहे, काय नाही, पूर्ण ब्लॅक. मला काही दिसलं नव्हतं, म्हणजे काही जाणवत नव्हतं ना. मला शरीर जाणवत होतं ना, मला काही कळत नव्हतं, काहीच नव्हतं. फक्त एक मला असा आवाज आला, तो मला
हाक मारत होता, शिवम शिवम. असं कसं आपण आता दूर उभं राहिलो आणि दुसरं कुठेतरी दूर उभं कोणतरी राहिलंय, ते आपल्याला आवाज देत आहे. दुरून आवाज कसा येतो तशा पद्धतीचा. आणि मी झापकर डोळे उघडले. जसं डोळे उघडले तसं बघतो तर माझं पूर्ण शरीर ओलं चिंब झालेलं होतं. आणि ज्याने मला हाक मारत होता तो माझा मित्र होता. आणि तो जो होता ना, तो माझ्या मागून माझ्यासोबत येणार होता. पण झालं असं होतं की त्याच्या घरचा प्रोग्राम असल्यामुळं तो तिथं थांबला होता. आणि येता वेळेस माझी गाडी त्यानं त्या रोडच्या साईडला पाहिली, त्या कारणामुळं तो तिथं आला होता. आणि तो मला पाहत पाहत इथं आला तर मी तळ्यामध्ये होतो म्हणे, आणि तळ्यामध्ये असं उलटा झोपलेलो होतो. हे एवढं तोंड फक्त वर होतं माझं, आणि एका कडेला पडलेला तो. ते तरी बरं, माझा जो हात होता तो एलांमध्ये गुंतलेला होता. नाहीतर तो म्हणत होता तू तळ्यामध्ये जात होता आणि मरत होता. त्याने जेव्हा मला बाहेर काढलं त्यावेळेस त्याने मला विचारलं म्हणे की तुला काय झालं होतं. त्यावेळेस मी त्याला सांगितलं की बाई, मला जांभळं खायचे होते, त्या कारणामुळे मी इथं आलो. इथं आल्याच्या नंतर पहिले तर मला पावलं दिसले. पावलं पांढरे शुभ्र होते. मी वरी बघितलं तर काहीच नव्हतं. आणि एका मिनिटाच्या आत ते पावलंसुद्धा गायब झाले. आणि असं वाटलं की कुणीतरी चालत जात आहे. आणि ते ॲक्च्युली तळ्यामध्ये गेलं. आणि तळ्यात गेल्याच्या नंतर तळ्यात मला एक सावली दिसली, आणि ती सावली हळूहळू त्या पाण्याच्या वर आली. जशी पाण्याच्या वर आली, पिवळी जरात मला असं वाटलं की ती साडी आहे, त्याच्यामध्ये त्या महिलेचा चेहरा दिसत होता. ती महिला स्पष्ट दिसत होती. असं वाटत होतं की तिच्या साडीमध्ये पिवळा लाईट लावलेला आहे. आणि तेवढ्यात मी जे जांभळं जमा केले होते ना, त्या जांभळांमध्ये पूर्णपणे आळ्या होत्या. आता हा म्हणतो की कुठे ते जांभळाची पन्नी कुठे टाकली तू. तो त्या पन्नीकडे हात दाखवतो आणि ती पन्नी घेतो आणि बघतो मधात, तर जांभळच होते, आळ्या नव्हत्या. हा त्याला म्हणला की यार शिवम, तुला काहीतरी गैरसमज झालाय किंवा काहीतरी असं झालंय की तुला भात झालाय, तू चाल. आता आल्याच्या नंतर शिवम आपल्या घरी येतो, आईला सांगतो, बाबांना सांगतो. ते म्हणतात की बाबा एवढ्या रात्री जात नको जाऊ. आणि खास करून ना त्या रात्री अमावस्या होती. आता हा झोपल्याच्या नंतर याला झोप कुठं येते, याला त्या गोष्टी सगळ्या डोक्यामध्ये येत आहेत. त्याच्यासोबत जे झालेले सगळं काय त्याला दिसतंय, कळतंय, आणि ते साई संगीताच्या डोळ्यासमोर उभं राहतं. याला झोप येत नाही. आता तुम्ही विचार करा, जर आपण एखाद्या ठिकाणावर गेलो, तिथं गेल्याच्या नंतर आपल्यासोबत एखादी भयानक गोष्ट झाली, तर आपण ती गोष्ट विसरतो का? नाही विसरत. विसरायचं म्हणलं तरी विसरत नाही. आणि ती कायमस्वरूपी आपल्या डोक्यामध्ये ती आठवण राहते. ती विसरता येत नाही ना काढता येत नाही. मग शिवमने इंटरनेटवर वाचलं की असं कुठलं भूत आहे किंवा असं काय होतंय. तर काही लोक म्हणले की असलं काही नाही, ह्या फक्त काल्पनिक गोष्टी आहेत किंवा परिपात्राच्या गोष्टी आहेत. तर काही जागेवर असं आलं की ही आसरा नावाचं भूत आहे. आणि पण जितक्या जागेवर आसरा नावाच्या भूताबद्दल ऐकलंय, तेवढ्या जागेवर शिवमने पांढऱ्या रंगाची साडी म्हणून ऐकलं होतं, पण इथं पिवळ्या रंगाची साडी होती. आणि शिवमने हे सुद्धा वाचलं होतं की एकदा का आसरा दिसली की ती त्या माणसाला जिवंत सोडत नाही. पण शिवम मेला नव्हता, शिवम होता. आणि जेव्हा तो त्या तळ्याच्या बाहेर आला ना, त्यावेळेस त्याने त्याचं शरीर बघितलं, तर शरीर असं वाटत होतं की घंटा ते 1.5 घंटा झाले तो पाण्यामध्ये आहे. तशा पद्धतीचं त्याचं शरीर झालं होतं. तर हा म्हणतो की यार, ती आसराची गोष्ट आहे का ती आहे ती मला माहिती नाही, पण माझ्यासोबत हा अनुभव झालेला आहे. आणि ॲक्च्युली हा अनुभव नाशिकचा आहे. आता तुम्हाला जर अनुभव आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चांगली कमेंट करा. आता मला माहिती आहे की ही स्टोरी खूप फास्ट सांगितलेली आहे आणि खूप स्पीडनं सांगितलेली आहे, कारण थोडं वातावरण वेगळं आहे आणि तब्येत पण थोडीशी विचित्र आहे. आणि अजून एक गोष्ट, मी एक हिंदी हॉरर स्टोरीचा चॅनल ओपन केलेलं आहे. जर तुम्हाला हिंदीमध्ये स्टोरी ऐकायला आवडत असतील तर प्लीज यार त्या चॅनलला सुद्धा एकदा प्रेम द्या. चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.